पैठण नगरपालिकेच्या वतीने मागच्या काही दिवसापासून पैठण शहरामध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि या मोहिमेमुळे पैठण शहरातील जे व्यापारी आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारे संभ्रम पसरलेला आहे। तर याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पैठण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे मॅडम। मॅडम, आपण पैठण नगरपालिकेच्या वतीने हे जे अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू आहे तर ती मर्यादित आहे का? म्हणजे फक्त व्यापाऱ्यांच्या समोरील जे पत्रे आणि शेड त्यांच्यापुरती ती मर्यादित आहे का? हो, ही मोहीम मर्यादित आहे कारण सद्यस्थितीत यात्रा आपली नाथषष्ठीची जवळ आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर भाविक आणि दिंड्या आणि बाहेर गावावरनं लोक इथे आहेत। त्यांच्यासाठी रस्ते मोकळे करणं हा या मोहिमेचा सगळ्यात पहिला उद्देश आहे। त्याकरता मग मुख्य रस्त्यांवरती जे काही अतिक्रमण आलेलं आहे ते व्यापाऱ्यांनी स्वतः काढून घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करत आहे आणि जे काढत नाहीयेत त्यांचं नगरपालिकेच्या मार्फत काढलं जाईल। पण मॅडम, सध्या पैठण शहरामध्ये जे पत्रे लावलेले आहेत दुकानदारांनी त्याचा उद्देश काय आहे तर पावसापासून संरक्षण व्हावं, उन्हापासून संरक्षण व्हावं आणि बहुतांशी जे पत्रे आणि शेड समोर लावलेले आहे त्यांचं रहदारीस कोणतीही अडचण होत नाही। ते पण त्यांना पण सुद्धा आपल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत वॉर्निंग देण्यात येत आहे, त्रास देण्यात येत आहे। नाही, कुणालाही त्रास द्यायचा नगरपालिकेचा अजिबात हेतू नाहीये आणि कुणीही त्रास दिलेला पण नाहीये। व्यापाऱ्यांनी जेव्हा आम्हाला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये वेळ मागितला की आम्हाला 2 दिवस वेळ द्या तर आम्ही 4 दिवसाचा वेळ त्यांना दिलेला आहे की त्यांनी स्वतः काढून घ्यावं। मुळात शेड आणि पत्र्याने या गोष्टी ज्या आहेत ना त्या दुकानदाराच्या मालकीच्या जागेच्या बाहेर आहे आणि कुठल्याही व्यक्तीने त्याच्या मालकीच्या जागेच्या बाहेर काही करू नये असं अपेक्षित आहे। एक जनरल सगळ्यांसाठी हे लागू होतं। त्याच्यामुळे माझं आताही हेच आवाहन आहे की रस्ते हे जास्तीत जास्त मोकळे असणं गरजेचं आहे। बरं, हे जे कारवाई सुरू आहे या संबंधी पैठण नगरपालिकेचा काही ठराव वगैरे झालेला आहे का? आपल्याला काही आदेश आलेला आहे वरून? काही त्याचा ठरावही झालेला आहे आणि शासनाकडनं आदेशही आलेला आहे। जनरल बॉडी मध्ये या विषयावरती मान्यता घेतलेली आहे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांची आणि शासनाचा सभेपेक्षाही जास्त महत्वाचं शासनाचा पाठपुरावा आहे याला। तर सध्या काही 5-6 महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचं एक पत्र होतं, त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख होता की ज्या शासकीय जागेवरील अतिक्रमण आहेत गावठाण गायरान ते काढण्यात यावे। मात्र आपला ही जी मोहीम आहे आपली तो मोहीम वेगळीकडे चाललेली आहे। जे अतिक्रमण आहे शहरामध्ये मोठमोठे त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे। तुम्हाला एक उदाहरण देतो, जुन्या नगर रोडवर ज्या ठिकाणी पहिले भारत टाकी होती त्या ठिकाणी सध्या 3 मजली इमारतीचं काम चालू आहे। फ्लड झोन मध्ये इमारत, त्याच्यावर तर काहीच कारवाई होत नाही, सध्या चालू आहे, स्लॅबचं काम चालू आहे। मग अशा ठिकाणी आपण का दुर्लक्ष करत आहात? नाही, दुर्लक्ष कुठेच करणार नाही। हा टप्पा आहे, टप्पा 1 आहे हा या मोहिमेचा। अजून टप्प्याटप्प्याने प्रत्येक याला सेगमेंटला आम्ही टच करणार आहोत। सध्या रस्ते हा फोकस आहे आणि गायरान जमीन जे तुम्ही म्हटलात तर ती तहसीलच्या शासनाच्या मालकीची आहे। ज्याच्या मालकीची जमीन असेल तो अतिक्रमण काढेल। जेव्हा ते आम्हाला म्हणतील नगरपालिकेला की आम्हाला या कामाकरता मदत करा तेव्हा तिकडेही कर। सध्या या अतिक्रमण मोहिमेबद्दल पैठण शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खूप संभ्रम आहे, भीतीचे वातावरण आहे। तर आपण व्यापाऱ्यांना काय म्हणाल? संभ्रम आणि भीती व्यापाऱ्यांनी बाळगू नये। जो व्यापाऱ्याची दुकानाची मालकीची जागा जेवढी आहे तेवढीच त्याची मालकी आहे। त्याच्यापेक्षा जास्तीच्या जागेवर त्यांनी जे काही बांधकाम केलं आहे, शेड टाकला आहे, काही ओटे बांधलेले आहेत, ते सगळं काही त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं। आणि आज माझ्याकडे 2-3 व्यापार संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आले होते। त्यांनी मला तसं आश्वासन दिलं आहे की आम्ही स्वतः काढून घेतो, त्यामुळे जास्त नगरपालिकेला त्यावर कारवाई करण्याची वेळ येणार नाही। त्या अनुषंगाने आपण त्यांना वेळ दिलेला आहे, ते स्वतः काढून घेणार। ही कारवाई फक्त नाथषष्ठीपुरती मर्यादित आहे का वर्षभर चालणार आहे? वर्षभर चालणार आहे आणि मुख्यत्वे याचा उद्देश कुंभमेळा आहे। कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने हे आहे। थँक्यू। ठीक आहे। या होत्या पैठण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवीताई आंबोरे। त्यांनी या अतिक्रमणासंबंधी आपल्याला माहिती दिलेली आहे। प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडार, पैठण। धन्यवाद।